बळीराजा आज आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, पण आभाळात ढग अजूनही शेतात पाण्याचा थेंब नाही. पीक कोमजतंय, जमिनीला भेगा पडल्यात आणि शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पाऊस कधी येणार? जर पाऊस आणखी लांबला तर बळीराजाच्या मेहनतीचं काय होणार? हीच सध्या सर्वात मोठी चिंता आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. या चॅनलवर आपण महाराष्ट्रातील शेतकरी, शेती, पाऊस, हवामान, गावाकडच्या घडामोडी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या राज्यातील काही भागामध्ये पावसाने घेतलेली विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना सुरुवातीला आधार मिळाला. मात्र त्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे काही भागामध्ये पिकावर पाण्याचा ताण जाणवू लागला आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील काही दिवसात पावसाची परिस्थिती कशी राहणार, पिकांवर याचा किती परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, चला या सगळ्या माहिती एक एक करून जाणून घेऊया. मित्रांनो, पावसाने काही दिवस श्रीमंती शेतली, पण आता सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करत आहेत. कुठे पिकांची वाढ कुठली आहे, तर कुठे जमिनीतील ओलावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. बियाणं, खतं, औषधं, मशागत आणि मजुरी या सगळ्यावर पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे आता पाऊस लांबला तर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पिकाचा टप्पा महत्त्वाचा असतो. पिकाला ज्या वेळी पाण्याची गरज असते त्याच काळात पाऊस कमी झाला तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. आभाळाकडे पाहायचं, ढग येतात का ते पाहायचं आणि पुन्हा शेतात जाऊन पिकाची अवस्था पाहायची. ही परिस्थिती अनेक शेतकऱ्यांच्या राज्य जीवनात भाग बनली आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार आहे? यासाठी शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडे अधिकृत अंदाज आणि स्थानिक कृषी विभागाच्या सूचनांचे महत्त्वाचे आहे. कारण सोशल मीडियावर पावसाबाबत अनेक अंदाज आणि मेसेज व्हायरल होतात, पण प्रत्येक माहिती खरी असेल असं नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहितीवर खात्री गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या गावात सध्या पाऊस कसा आहे? पाऊस चांगला आहे की नाही? अजून पावसाची प्रतीक्षा आहे? तुमच्या गावाचं नाव कमेंट लिहा आणि अशाच शेतकरी व ग्रामीण भागातील बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.